नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेल्स विषयीच्या अभ्यासाला सुरुवात केली होती, पेशी वगैरे. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण पेशीच्या इतिहासाविषयीचा अभ्यास पाहिला होता. आपण आतापर्यंत हे सांगितलं, की पेशी काय आहे? तर सोप्या भाषेत आपण सांगितलं, की कुठल्याही सजीवाच्या शरीराचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे पेशी असतं. म्हणजेच द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ एव्हरी ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड सेल. ठीक आहे. तर पेशीच्या अभ्यासामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी रॉबर्ट हुक, लुवेनॉफ यांनी जे काही योगदान दिलं त्यांच्याविषयीचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये केला. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचे पेशींचे प्रकार, ज्याला आपण टाइप्स ऑफ सेल असं म्हणतो. तर या टाइप्स ऑफ सेल विषयीची माहिती पाहू. हे बघा बाळांनो, 2 प्रकारच्या सेल्स असतात. एक ज्याला आदिकेंद्रकी पेशी म्हणतात आणि ज्या दुसऱ्या असतात त्याला दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. ओके. आदिकेंद्रकी पेशींना इंग्रजीतनं प्रोकॅरियोटिक सेल्स म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ज्या दृश्य केंद्रकी पेशी आहेत त्यांना म्हणायचं युकॅरियोटिक सेल. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक अशा 2 टाइपच्या सेल्स आपल्याला आढळून येतात पहा. ओके. आता या ज्या प्रोकॅरियोटिक सेल कुठे असतात आणि युकॅरियोटिक कुठे असतात, पहिले हे आपण एक फरक समजून घेऊ. हे बघा, ज्या प्रोकॅरियोटिक सेल असतात, आदिकेंद्रकी पेशी असतात, ह्या डेव्हलप्ड नसतात. याचा अर्थ त्या अविकसित आहेत. यांचा जास्त असा विकास झालेला नसतो. एकदम साधी पेशीची रचना असते. म्हणजे अशा खूप जास्त डेव्हलपमेंट या सेल्समध्ये तुम्हाला झाल्याची दिसत नाही. ओके. म्हणजे या ज्या पेशी आहेत त्या अविकसित आहेत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिला मुद्दा, की दिस सेल्स आर द अनडेव्हलप्ड सेल. यांचा काही विकास वगैरे झालेला नसतो. याउलट तुम्ही पाहिलात तर ह्या ज्या पेशी असतात दृश्य केंद्रकी, या पूर्णतः विकसित झालेल्या पेशी असतात. विकसित म्हणजे काय? हे बघा, एक सेलमध्ये ज्या क्वांटिटीज किंवा जे काही सेल ऑर्गन्स असतात, पेशीची अंगक असतात, ती असायला पाहिजेत. ती सर्व पेशी अंगके तुम्हाला या दृश्य केंद्रकी पेशीमध्ये म्हणजे युकॅरियोटिक सेल्स मध्ये आढळून येतील. ओके. तर हा एक बेसिक फरक आहे पहा. एवढा फरक तुम्हाला समजला असेल, की आदिकेंद्रकी पेशी या अविकसित असतात आणि दृश्य केंद्रकी पेशी या विकसित असतात. ठीक आहे. पहिला फरक. सेकंड जो फरक तुम्हाला आढळून येतो, हे बघा, आदिकेंद्रकी पेशीच्या मध्ये काय असतं माहितीये का? यांच्या केंद्रकावर तुम्हाला आवरण दिसून येत नाही. आवरण म्हणजे काय? न्यूक्लियस ओपन असतं. ओपन म्हणजे आता सोप्या भाषेमध्ये सांगायचंय बघा, इथं तुम्ही बघाल तर या ठिकाणी हे एक न्यूक्लियस आहे समजा. हे मी जे काढतोय ते न्यूक्लियस वरचं ऑर्गन आहे. सॉरी, एन्व्हलप आहे. एन्व्हलप म्हणजे आवरण आहे. या न्यूक्लियसच्या मध्ये तुम्हाला 2 घटक दिसतात मोस्टली. एक असतात छोट्या-छोट्या अशा न्यूक्लिओलाइज. न्यूक्लिओलाइजला आपण इंग्रजीतनं मराठीतनं केंद्रकी म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला असे फायबर्स असतात, तंतू असतात पहा. याला क्रोमॅटिन फायबर म्हटलं जातं. ओके. तर बघा, कुठल्याही सेल्सच्या सहसा न्यूक्लियसमध्ये, केंद्रकामध्ये तुम्हाला न्यूक्लिओलाइज आढळून येतात प्लस क्रोमॅटिन फायबर्स आढळतं. क्रोमॅटिन फायबरला आपण मराठीतनं रंगधाग्यांचं जाळं म्हणतो. ओके. पण आता ह्या ज्या आदिकेंद्रकी पेशी असतात, यांच्या न्यूक्लियसच्या वर असं आवरणच नाहीये. हे लक्षात घ्या. बघा, या पद्धतीचं तुम्हाला इथं आवरणच भेटत नाही. म्हणजे यांच्यामध्ये जे न्यूक्लियस असतं ते ओपन असतं. यांच्या केंद्रकी किंवा जर यांच्यामध्ये क्रोमॅटिन फायबर असेल तर ते पूर्णतः ओपन तुम्हाला दिसून येईल. ओके. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आदिकेंद्रकी पेशीच्या केंद्रकावर तुम्हाला काय नसते? केंद्रक आवरण आपल्याला आढळून येत नाही. ठीक आहे. केंद्रकावर एन्व्हलप नसते. आणि यांच्यामध्ये न्यूक्लिओलाइज पण नसतात. म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला फक्त काय आढळून येतं? क्रोमॅटिन फायबर आढळून येतं. ओके. एक तर बघा, केंद्रकावर आवरण नाहीये आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रकी नाहीये. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लिओलाइज नसतात आणि केंद्रकावर आवरण नसतं. म्हणजे यांचे जे न्यूक्लियस असतं ते ओपनड असतं. याउलट तुम्ही दृश्य केंद्रकी पेशी पाहिल्या असतील तर या पेशी मगच्या केंद्रकावर तुम्हाला आवरण भेटेल पहा बाळांनो. ठीक आहे. ते बघा, हे जे मी इथं स्ट्रक्चर काढलंय ना, हे सगळं दृश्य केंद्रकी पेशींच्या आहे. ठीक आहे. यांच्या केंद्रकावर बघा तुम्हाला आवरण दिसायलंय, आतमध्ये केंद्रकी दिसायल्यात. केंद्रकी म्हणजे लहान-लहान गोल दिसायलेत केंद्रकाच्या आतमधले, आहे का नाही? आणि सोबत क्रोमॅटिन फायबर पण आहे. तर यांचं जे केंद्रक असतं ते डेव्हलप्ड असतं. इट हॅज द न्यूक्लियोप्लास्ट अँड अल्सो द न्यूक्लियोप्लाझम्स, न्यूक्लिओलस अँड द क्रोमॅटिन फायबर इज अल्सो प्रेझेंट इन देअर न्यूक्लियस. ओके. इट मीन्स दॅट they have the developed nucleus than the prokaryotic cells nucleus. ओके. जर युकॅरियोटिक सेलच्या मध्ये जे न्यूक्लियस आहे ते अतिशय डेव्हलप्ड आहे विथ द कंपॅरिझन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल न्यूक्लियस. ओके. ठीक आहे. तर हा पॉइंट क्लिअर आहे. चालेल. आता नेक्स्ट बघा, थर्ड पॉइंट. प्रोकॅरियोटिक सेल मी आता सांगितलं तुम्हाला की या अविकसित पेशी आहेत आणि यांची साईज, यांचा जर तुम्ही आकार पाहिला असेल तर यांचा आकार अतिशय लहान असतो पहा. तर लहान म्हणजे किती? 0.1 टू 10 मायक्रोमीटरच्या दरम्यान तुम्हाला भेटून जातो. ठीक आहे. मायक्रोमीटर काय आहे? तर पेशीचा आकार मोजण्याचा अतिशय सूक्ष्म एकक आहे. ठीक आहे.
तर यांचा जो आकार असतो तो 0.1 to 10 मायक्रोमीटरच्या दरम्यान तुम्हाला भेटून येतो. या उलट जर दृश्यकेंद्रकी पेशी पाहिल्या तर यांचा आकार तुम्हाला इन बिटवीन 5 to 100 मायक्रोमीटर असतो. इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली आहे. या ठिकाणी 100 मायक्रोमीटर आहे पहा. तर यांचा आकार 5 ते 100 मायक्रोमीटरच्या दरम्यान असतो आणि यांचा आकार फक्त 0.1 ते 10 मायक्रोमीटरच्या दरम्यान असतो. आलं का लक्षामध्ये? तर हा पण एक मुद्दा आपल्याला क्लिअर झाला पाहिजे. मग साईजच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही पाहिलं तर प्रोकॅरियोटिक सेल हॅव द व्हेरी स्मॉल साईज दॅन द युकॅरियोटिक सेल. ओके, तर प्रोकॅरियोटिक सेलचा आकार अतिशय लहान असतो विथ द कंपॅरिझन ऑफ युकॅरियोटिक सेल. ओके, तर नेक्स्ट पॉइंट आता तुम्ही नीट बघा. प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं की आपल्याला माहिती आहे सेल मध्ये काय असतं. तर सेल मध्ये गुणसूत्र असतात. गुणसूत्र म्हणजे काय असतात? तर गुणसूत्र म्हणजे पेशीच्या मध्ये तुम्हाला काय भेटून जाईल. गुणसूत्र म्हटलं की याला आपण इंग्रजीत क्रोमोझोम्स म्हणतो. तर हे बघा कुठल्याही सेल्स मध्ये क्रोमोझोम्स असतात आणि पण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला सिंगल क्रोमोझोम आढळतो. सिंगल क्रोमोझोम म्हणजे फक्त एकच क्रोमोझोम आहे या सेल्स मध्ये. ठीक आहे ना. तर एकच क्रोमोझोम्स आपल्याला आढळून येतो कोणामध्ये प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. अँड यू कॅन सी द मोर दॅन वन क्रोमोझोम्स आर फाउंड इन द युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. तर युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त गुणसूत्र आपल्याला आढळून येतात युकॅरियोटिक सेल मध्ये. ठीक आहे. एकापेक्षा आता एकापेक्षा अधिक म्हणजे किती. तर हे त्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहे कोणाची सेल आहे त्यावर. जसं आपल्या मानवामध्ये आपण पाहतो तर 46 क्रोमोझोम्स आढळतात म्हणजे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर फाउंड इन द ह्युमन बिंग सेल. ठीक आहे. जर तुम्ही माकडामध्ये पाहिलं असेल तर 48 क्रोमोझोम्स तुम्हाला आढळतात. काही माकडांमध्ये 44 पण क्रोमोझोम्स आढळून येतात. आहे का नाही. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये ती सेल आहे यानुसार क्रोमोझोम्सचे नंबर काय असतात, डिफरंट असतात, वेगवेगळे असतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर यावरून नेक्स्ट पॉइंट आपल्याला हा क्लिअर होतो की बघा प्रोकॅरियोटिक सेल फाउंड ओनली अ सिंगल क्रोमोझोम अँड द युकॅरियोटिक सेल्स हॅव द मोर दॅन वन क्रोमोझोम्स. ओके, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एकच गुणसूत्र आढळते आणि युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला एकापेक्षा अधिक गुणसूत्र आढळतात. डन. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघा. या आता प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये एक ऑर्गन्स असतो. आता कुठल्याही सेल्स मध्ये एक ऑर्गन्स असतो त्याला रायबोझोम्स म्हणतात बाळांनो. ठीक आहे. काय म्हणायचं याला? रायबोझोम्स. जर तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पाहिलं तर तुम्हाला रायबोझोमचा जो प्रकार असतो तो असतो 70S प्रकारचा रायबोझोम. म्हणजे फक्त सगळे रायबोझोम जेवढे काही रायबोझोम्स प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये असतील ते सगळेच्या सगळे 70S टाईपचे असतात. 70S चा अर्थ याच्यामध्ये यस काय आहे तर यस एक युनिट आहे बाळांनो. याला स्वेडबर्ग म्हणतात. स्वेडबर्ग. ठीक आहे ना. हे एका सायंटिस्टचं नाव आहे. तर यावरून हे युनिट देण्यात आलेलं आहे. तर यावरून तुम्हाला कळत असेल की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70S प्रकारचा रायबोझोम असतो जो साईजने छोटा असेल. विथ द कंपॅरिझन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल यू कॅन सी द युकॅरियोटिक सेल हॅज द टू टाइप्स ऑफ रायबोझोम 70S रायबोझोम अँड द 80S रायबोझोम. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा असतो की युकॅरियोटिक सेल मध्ये दोन्ही प्रकारचे रायबोझोम आढळतात. 70S रायबोझोम पण आढळतो युकॅरियोटिक सेल मध्ये अँड 80S टाइप ऑफ रायबोझोम पण आढळतो. ठीक आहे. तर म्हणजे पुढचा पॉइंट एक लक्षात असू द्या. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये फक्त 70S रायबोझोम आढळतो. युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला 70S आणि 80S दोन्ही प्रकारचे रायबोझोम आढळतात बाळांनो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट. आता यांच्या बरोबरच आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला आढळून येतो पहा. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आणखी एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. एक एक्स्ट्रा पॉइंट या दोघांच्या मध्ये डिफरन्स असलेला तो म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जे काही रिप्रोडक्शन घडतं पहा बाळांनो. रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो रे बाबा? रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. ठीक आहे. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सहसा जे रिप्रोडक्शन होतं ते दोन टाईपनं घडतं. एक म्हणजे कोणतं आहे? मुकुलायन. याला मुकुलायन म्हणतात. इंग्रजीतनं मुकुलायनला बडिंग प्रोसेस म्हणायचं. बडिंग. ठीक आहे ना. तर बघा रिप्रोडक्शन जे आहे ते एक तर मुकुलायन पद्धतीनं घडतं किंवा विखंडन पद्धतीनं घडतं. आता तुम्ही म्हणाले विखंडन काय आहे? तर विखंडनला इंग्रजीतनं फिजन म्हणतात. ठीक आहे. विखंडनचे पण दोन टाईप असतात का बाळांनो? बायनरी फिजन आणि मल्टीफिजन. तर यांच्यामध्ये कोणतंही एक प्रकारचं घडून येऊ शकतं पण मोस्टली यांच्यामध्ये बायनरी फिजन घडून येतं. म्हणजे यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते दोन पैकी एका पद्धतीनं घडतं. एक आहे बडिंग प्रोसेस अँड सेकंड आहे फिजन प्रोसेस. बडिंग प्रोसेसला मुकुलायन म्हणतात आणि फिजनला विखंडन म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा असतो की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हार्डली मुकुलायन पद्धत नाही तर विखंडन पद्धत या दोन्हीपैकी एकाच पद्धतीनं रिप्रोडक्शन हे घडून येत असतं पहा. ठीक आहे ना. याउलट जर तुम्ही यांच्यामध्ये पाहिले यांच्यामध्ये म्हणजे कोणामध्ये? युकॅरियोटिक सेलमध्ये. तर यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन घडतं ते लक्षात असू द्या. एक तर मायटोसिस प्रोसेसनी घडतं नाहीतर मिओसिसनी घडतं. मायटोसिस ऑर मिओसिस.
ठीक आहे. याविषयीची माहिती आपण या चॅप्टर मध्येच मायटोसिस काय आहे, मियोसिस काय आहे, या दोन्ही विषयीची माहिती आपण सेल डिव्हिजन नावाच्या पार्टमध्ये याच चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आता इथं त्याला डिटेलमध्ये घेत नाही. फक्त तोपर्यंत एवढं लक्षात असू द्या, की युकॅरियोटिक सेलमध्ये जे रिप्रोडक्शन घडतं ते मायटोसिस आणि मियोसिस या प्रोसेसने घडतं. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रिप्रोडक्शन हे बडिंग और फिजम प्रोसेस या दोन्हीपैकी एकाने घडतं. ठीक आहे. तर हा पण एक फरक बाळांनो लक्षात ठेवा, दोघांच्या मध्ये कोणता फरक आहे तो. ठीक आहे. तर याचा अर्थ असा आहे की याच्यावरून तुम्हाला एक मुद्दा कळत असेल की बडिंग प्रोसेसने जे रिप्रोडक्शन घडतं ते वेगळं आहे आणि बडिंग प्रोसेसने रिप्रोडक्शन कोणामध्ये घडून येत असतं, तर बडिंग प्रोसेसने रिप्रोडक्शन हे तुम्हाला कोणामध्ये घडून येतं, तर ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये घडतं आणि युकॅरियोटिक सेलमध्ये मोस्टली तुम्हाला मायटोसिस किंवा मियोसिस या प्रोसेसने रिप्रोडक्शन घडून येतं बाळांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा रिप्रोडक्शन. आणखी एक यांच्यामध्ये डिफरन्स आहे. पण यांची एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजेत. ऑलरेडी एमपीएससीने या अगोदरची एक्झाम्पल आहे. आणखी एक थोडासा डिफरन्स तुम्हाला सांगतो प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, जो आपण आपल्या पॉइंट मध्ये लिहिलेला नाहीये. पण मी आता तुम्हाला सांगतोय. हे बाळांनो एक लक्षात घ्या. यांच्यामध्ये जो डीएनए असतो, हे बघा, जे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात त्यांच्यामध्ये जो डीएनए तुम्हाला आढळून येतो, त्यांचा जो डीएनए असतो हा हिस्टोन प्रोटीनला कनेक्ट असतो. ठीक आहे. तर कोणतं प्रोटीन आहे हे? हिस्टोन प्रोटीन. म्हणजे डीएनए हा हिस्टोन प्रोटीनला कनेक्ट नसतो म्हणतोय मी. फरक एकदा लक्षात घ्या. आपण आता जे सांगितलं की यांच्यामध्ये जो डीएनए आहे तो हिस्टोन प्रोटीनला कनेक्ट नाहीये. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये डीएनए सेपरेट असतो. डीएनए इज डझंट कनेक्टेड विथ एनी प्रोटीन. ओके. तर म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला जो डीएनए आढळेल तो कसा आढळेल रे बाळांनो? तो फक्त सेपरेट आढळेल. म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला काय नाही भेटणार आहे, फक्त डीएनए असेल, त्याच्या डीएनए ला कोणताही भाग कनेक्ट झालेला नसेल. ओके. याउलट जर तुम्ही यांच्यामध्ये पाहिलं युकॅरियोटिक सेल्स मध्ये, तर यांचा जो डीएनए असतो बाळांनो हा हिस्टोन प्रोटीनला कनेक्ट असतो. ठीक आहे ना. तर म्हणजे डीएनए हा कोणाला कनेक्ट आहे? हिस्टोन प्रोटीनला कनेक्ट आहे. कोणामध्ये? युकॅरियोटिक सेल मध्ये. आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो डीएनए आहे, लक्षात घ्या, प्रोकॅरियोटिक डीएनए कोणाला कनेक्ट नसतो आणि युकॅरियोटिक सेलचा डीएनए हा हिस्टोन प्रोटीनला कनेक्ट असतो. आलं का लक्षामध्ये बाळांनो? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा पण एक फरक तुम्हाला दिसून येतो किंवा आढळून येतो बा. चालेल का नाही? ठीक आहे. आता नेक्स्ट बघू यांची एक्झाम्पल कोणते की प्रोकॅरियोटिक सेल तुम्हाला कुठं आढळतात, कोणात आढळतात. तर बघा, प्रोकॅरियोटिक सेल या तुम्हाला नीलहरित शैवालात आढळतात. नीलहरित शैवालाला इंग्रजीत म्हणतात ब्ल्यू ग्रीन अल्गीज, आहे का नाही. आणि लक्षात असू द्या, सगळ्याच्या सगळ्या जीवाणूंमध्ये प्रोकॅरियोटिक सेल असतात. अतिशय इम्पॉर्टंट आहे बा. सगळे जे जीवाणू आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आढळतील. आणि जेवढे काही नीलहरित शैवाल आहेत, ज्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणता तुम्ही, तर त्यांच्यामध्ये सुद्धा कोणत्या पेशी असतात बाळांनो? प्रोकॅरियोटिक सेल्स असतात. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आता बघा युकॅरियोटिक सेल कोणामध्ये असतात, तर युकॅरियोटिक सेल हे लक्षात घ्या, अमिबामध्ये युकॅरियोटिक सेल आहे. तुम्ही म्हणाल मास्तर किंवा सर जे काही असेल ते, किंवा प्रोकॅरियोटिक सेल, अमिबा तर एक पेशी आहे, मग एक पेशी असेल तर त्याची सेल डेव्हलप आहे का हो एवढी? हो. तर लक्षात घ्या, अमिबामध्ये एकच सेल असते पण ती हायली डेव्हलप असते. आलं का लक्षात? म्हणजे अमिबामध्ये युकॅरियोटिक सेल आढळते आणि ती डेव्हलप्ड आहे. ओके. पॅरामेशियम, पॅरामेशियम मध्ये एकच सेल आहे बाळांनो, पण ती कोणती आहे रे? तर ती युकॅरियोटिक आहे. आलं का लक्षात? ऑल टाइप ऑफ ऑर्गॅनिझम, तुमच्या माझ्या मानव, घोडा, कुत्रा, मांजर, डुक्कर, कुठलाही प्राणी घ्या, वनस्पती कुठल्याही घ्या, मग ते गुलाबाचं झाड घ्या, कमळाचं झाड घ्या, बेशरमाचं घ्या, गांजर गवत घ्या, किंवा कडुलिंबाचं घ्या, येड्या बाबळीचं घ्या, कुठलंही झाड घ्या, सगळ्या वनस्पती आणि प्राण्यांमध्ये तुम्हाला काय दिसून येतील पिल्ले हो? तर त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील युकॅरियोटिक सेल. कोणत्या सेल आढळून येतील? युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. तर हा एक बेसिक फरक आहे बाळांनो, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. एवढ्या या फरकावरून तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की प्रोकॅरियोटिक सेल या अविकसित असतात, तर युकॅरियोटिक सेल या पूर्णतः विकसित असतात. पहा, आलं का लक्षामध्ये? तर हा एक बेसिक फरक तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मध्ये दिसून येतो. आला लक्षामध्ये फरक मग? ठीक आहे. जर काय अडचण वाटलीच तुम्हाला तर मला नंतर मेसेज करून सांगत राहा, विचारत राहा प्रश्न. ठीक आहे. चला, तर आता जो आपण पुढच्या पॉइंट कडे, याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ सेलच्या नंतरचा भाग सेल स्ट्रक्चर. पेशीची रचना पाहायची आता आपल्याला. आपण कोणती पेशी पाहिलो? आपण प्रोकॅरियोटिक नाही पाहणार आहोत बाळांनो, आपण पाहणार आहोत युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशीची रचना, आहे का नाही. तर आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो आहे दृश्य केंद्रकी पेशी विषयीची माहिती. आता तुम्ही युकॅरियोटिक सेल, जेव्हा आपण हे बघा पुढे गेल्याच्या नंतर जेव्हा आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करू त्यावेळेस आपल्याला जीवाणूंचा अतिशय डिटेल अभ्यास आहे.
मग त्यावेळेस सगळ्या जीवाणूंचा अभ्यास येईलच. म्हणजे ऑलरेडी जीवाणूंचा अभ्यास करताय म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचा अभ्यास करताय. कारण प्रत्येक प्रोकॅरियोटिक सेल ही तुम्हाला जीवाणूंमध्ये आढळते. है की नाही? तर मग सध्या आपण जो अभ्यास करणार आहोत या चॅप्टर मध्ये, त्या अभ्यास आहे दृश्य केंद्रकी पेशीचा, म्हणजे युकॅरियोटिक सेलचा. कोणत्या सेलचा अभ्यास करायचा आहे? युकॅरियोटिक सेलचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे, चला. तर मग आता इथून पुढे आपण जो अभ्यास करायला तो युकॅरियोटिक सेलचा आहे. युकॅरियोटिक सेल म्हणजे डेव्हलप्ड सेल, जी आता आपण सांगितली ती पहा बाळांनो. ठीक आहे, चला. तर मग लक्षात घ्या, आता पेशीचा अभ्यास करायचा आहे. तर पेशीचा अभ्यास आपल्याला सुलभ व्हावा, थोडा बरा व्हावा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं. म्हणून लक्षात घ्या बाळांनो, पेशीचे 3 भागात विभागले जातात. त्या अगोदर एक मुद्दा तुम्हाला सांगतोय पहा. ठीक आहे ना? आपण जे पेशीचे प्रकार पाहिले, तर पेशीच्या प्रकारात इथं लक्ष द्या बरं. आपण काय पाहिलं पेशीच्या प्रकारामध्ये? तर आपण पेशीच्या प्रकारामध्ये एक इम्पॉर्टंट मुद्दा सांगताना सांगितला होता पहा. कोणता सांगितला होता इम्पॉर्टंट मुद्दा पेशीच्या प्रकारामध्ये? तर आपण एक जो मुद्दा घेतला पेशीच्या प्रकारातला, तर त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं? तर आपण सांगितलं होतं बाळांनो, पेशीचे मुख्य 2 प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तर बघा परत एकदा याला डिफरन्स करतोय बघा. सेल 2 टाइपच्या आहेत. एक कोणती आहे? दॅट इज प्रोकॅरियोटिक. याला मी पीके म्हणतोय. पीके म्हणजे आमिर खान नाही, वेगळा आहे का नाही, प्रोकॅरियोटिक. आणि दुसरी आहे इके. इके म्हणजे युकॅरियोटिक. ओके, हे बघा युकॅरियोटिक सेल डेव्हलप आहेत, आताच आपण सांगितलं. मग या युकॅरियोटिक सेलचे परत आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं 2 प्रकार पडतात पिल्ले हो. एक आहे प्लांट सेल, पीसी म्हणायचं याला. ठीक आहे, नॉट अ पीसी, इट इज द पीसी म्हणजे प्लांट सेल. आणि दुसरं आहे एसी, नॉट अ एअर कुलिंग, इट इज अॅनिमल सेल, आहे का नाही? तर पीसी अँड एसी, तर अशा 2 टाइपच्या सेल आहेत बाळांनो. मग पीसी म्हणजे कोण? प्लांट सेल. एसी म्हणजे कोण? अॅनिमल सेल. तर बघा युकॅरियोटिक सेलचे 2 टाइप पडतात, प्लांट सेल आणि अॅनिमल सेल. आलं का लक्षात? मग तुम्ही म्हणाल मास्तर प्लांट सेल आणि अॅनिमल सेल दोन्ही युकॅरियोटिक आहेत, मग दोघांचं स्ट्रक्चर सेम असतं का? नाही. हे बघा दोन्ही डेव्हलप आहेत, पण स्ट्रक्चर मध्ये थोडासा आपल्याला काय आढळून येतो? फरक आढळून येतो. दुसरी गोष्ट, जवळपास या दोघांची अंतर्गत रचना सारखी असते, पण काही अवयव दोघांमध्ये सारखेच असतात असं नाही बाळांनो. कळालं का? दोघांमध्ये सारखे अवयव असतातच असं नाही. तर प्लांट सेलला काय म्हणायचं? प्लांट सेल आणि अॅनिमल सेल ह्या काय झाल्या? युकॅरियोटिक सेलचे टाइप झाले पहा बाळांनो. झाले की नाही? ठीक आहे. तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊ. मग युकॅरियोटिक सेल मध्ये प्लांट सेल आणि अॅनिमल सेल सगळ्या सारखे असतात का? बिलकुल नाही. ठीक आहे. तर प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये पण काही फरक असतो. हे बघा काही पेशीची अंगक जी तुम्हाला अॅनिमल सेल मध्ये आढळतात, ती प्लांट सेल मध्ये आढळतातच असं नाही, आहे का नाही? मग आपण पहिले हे समजून घेऊ की अॅनिमल सेल मध्ये काय असतं आणि प्लांट सेल मध्ये काय असतं, आहे का नाही? मी इकडे एक काम करतो, या ठिकाणी प्लांट सेल लिहितो आणि इकडे घेतो ते अॅनिमल सेल. ठीक आहे, अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये फरक आहे. आता तुम्हाला दिसायले की नाही माझ्यामुळे मला माहिती नाही, पण तरी तुमच्यासाठी थोडा त्रास घेऊन असं इकडे बाजूला होतोय पहा. लिहिताना थोडा त्रास झाला तर झाला, मला तुमच्या डोळ्यांना होणे बा. ठीक आहे ना? मग प्लांट सेल मध्ये काय डिफरन्स आहे बघून घेऊ. अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये काय फरक आहे. बाकी आपण काय सांगितलं, मी मागं आपण सेल थिअरी सांगतानाच मी तुम्हाला एक मुद्दा म्हणलो होतो पहा. कुठलीही सेलचं बाहेर स्ट्रक्चर वेगळं असलं तरी इंटरनल केमिकल स्ट्रक्चर कसं असतं? सेम असतं. मग जशा प्लांट सेल असतात जवळपास तशाच अॅनिमल सेल असतात, पण तरी दोघांच्या मध्ये थोडासा फरक आढळून येतो. लक्षात घ्या, प्लांट सेल ह्या पण युकॅरियोटिक सेल आहेत आणि अॅनिमल सेल बाळांनो ह्या ही युकॅरियोटिक सेल आहेत, आहे की नाही? तर मग प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये डिफरन्स बघून घेऊ एकदा आपण. प्लांट सेल कशी असते आणि अॅनिमल सेल कशी असते, ठीक आहे ना? तर आता नीट बघा, प्लांट सेल मध्ये आपण काय असतं, सगळी पेशीची अंगक असतात का? नाही. प्लांट सेल मध्ये पेशी भित्तिका असते. पेशी भित्तिका आता जर तुम्ही नीट समजून घेतलात तर पेशी भित्तिका ही तुम्हाला प्लांट सेल मध्ये भेटेल, अॅनिमल सेल मध्ये पेशी भित्तिका भेटत नाही. कळालं का? मग आता पहिला मुद्दा तर समजून घ्या. पेशी भित्तिकेला इंग्रजीतनं काय म्हणतात बाळांनो? सेल वॉल. सेल वॉल प्रेझेंट इन ओनली प्लांट सेल, अब्सेंट इन अॅनिमल सेल. कळालं का? तर पेशी भित्तिका फक्त प्लांट सेल मध्ये असते बाळांनो, अॅनिमल सेल मध्ये तुम्हाला पेशी भित्तिका भेटत नाही. सेल वॉल नसते अॅनिमल सेल मध्ये, आहे का नाही? ठीक आहे. दुसरा भाग याला म्हणतात प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटलाला इंग्रजीतनं सेल मेम्ब्रेन म्हणू शकता पहा, किंवा सेल मेम्ब्रेनलाच आपण पेशी पटल असंही म्हणतो किंवा प्रद्रव्य पटल असंही म्हणतो पहा. ठीक आहे. तर लक्षात घ्या,
प्रद्रव्य पटल अॅनिमल सेल मध्ये पण असतं, प्लांट सेल मध्ये पण असतं. दोन्ही प्रकारच्या सेल मध्ये तुम्हाला काय भेटेल? पेशी पटल भेटेल. आलं का लक्षामध्ये? तर पेशी पटल दोघांमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला तिसरं, न्यूक्लियस केंद्रक. हे बघा, असं सहसा तर खूप कमी पेशी आहेत की ज्यांच्यात न्यूक्लियस नाही, पण प्लांट सेल मध्ये न्यूक्लियस आहे, अॅनिमल सेल मध्ये न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियस इट इज फाउंड इन बोथ ऑफ प्लांट अँड अॅनिमल सेल. ठीक आहे. तर दोन्ही प्रकारच्या पेशींमध्ये तुम्हाला न्यूक्लियस हे दिसून जातं पहा. ठीक आहे. पुढचा भाग, त्याला तंतू कणिका म्हणायचं. याला इंग्रजीतनं मायटोकॉन्ड्रिया म्हणतात पहा बाळांनो. तर मायटोकॉन्ड्रिया सुद्धा दोन्ही प्रकारच्या पेशींमध्ये असते, अॅनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये. मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला भेटून जाईल, है की नाही? नंतर आणखी काय असतं रे? नंतर असतं गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्गी काय म्हणतात याला मराठीतनं, इंग्रजीतनं गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणायचं पहा. तर गॉल्गी कॉम्प्लेक्स प्लांट सेलमध्ये पण आहे, अॅनिमल सेलमध्ये पण आहे पहा बाळांनो. दोघांमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स आढळून येतं. ठीक आहे. नंतर आढळून येते आंतरद्रव्य जालिका. आता मी एवढं लिहित नाही, त्याच्याकरता त्याला आजा लिहितो. आज्या म्हटलं की समजून घ्यायचं आंतरद्रव्य जालिका आहे, तुमचा आज्या नाही. ठीक आहे. तर मग आंतरद्रव्य जालिका लक्षात घ्या, प्लांट सेल मध्ये आढळते, अॅनिमल सेल मध्ये आढळते पहा, आहे की नाही? नंतर एक आहे लवके. लवके म्हणजे काय रे बाळांनो? याला म्हणतात प्लास्टिड. हा, आता प्लास्टिड आपल्यामध्ये आहेत का हरित लवक वगैरे? नाही आहेत, पण ते प्लांट मध्ये आहेत. म्हणजे प्लास्टिड्स आर फाउंड इन ओनली प्लांट सेल, अब्सेंट इन अॅनिमल सेल, आहे का नाही? तर यावरून लक्षात घ्या की हे असे काही अवयव आहेत जे प्लांट सेल, अॅनिमल सेल मध्ये भेटतात न भेटतात. ठीक आहे ना? चला, तर अशा पद्धतीनं हे पण लक्षात आलं पाहिजे की प्लांट सेल मध्ये काय आहे आणि अॅनिमल सेल मध्ये काय. बाकी अवयव तर जवळपास सगळ्यांचे दोघांमध्ये सारखेच असतात. फक्त फरक तुम्हाला अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये थोडासा आढळून येतो. काही पेशीची अंगक जशी सेल वॉल असेल किंवा लवके असतील, ही पेशीची अंगक ही तुम्हाला प्राणी पेशीत भेटत नाहीत, अॅनिमल सेल मध्ये भेटत नाहीत, तर ही फक्त वनस्पती पेशी म्हणजे प्लांट सेल मध्ये भेटतात. आलं का लक्षामध्ये मग? ठीक आहे. तर हे झालं आपला मूळ भाग. आता आपण काय बघणार आहोत? पेशीच्या रचनेविषयीचा अभ्यास करणार आहोत पहा बाळांनो. ठीक आहे ना? तर मग पेशीची रचना कशी आहे? तर पेशीच्या रचनेच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या. पेशीची रचना, एकदा काम करतो इथं मी याला मिटवून टाकतो ना, राहू द्या, काही अडचण नाही. तुम्हाला नंतर जर याची स्क्रीनशॉट काढून घेतो म्हटलात तर घेऊन टाका. ठीक आहे. ऑलरेडी नोट्स तर या सगळ्या भेटलेल्याच आहेत, पण हे आता मी लिहिलेलं जे आहे ते तुम्हाला तसंच राहावं म्हणून याला मिटवत नाही पहा बाळांनो, आहे की नाही? चला थोडंसं. मग आता आपण पुढे जाऊ. पेशीच्या रचनेविषयीची माहिती पाहू. आपण प्लांट सेल, अॅनिमल सेल मधला फरक सांगितला. काही पेशीची अंगक प्लांट सेल मध्ये आहेत, काही पेशीची अंगक अॅनिमल सेल मध्ये आहेत, आहे की नाही? तर दोघांमध्ये कॉमन पेशीची अंगक असतात पहा. त्याच्यानंतर आपण पाहू पेशीच्या रचनेविषयीची माहिती. हे बघा, अभ्यासाच्या दृष्टीनं तुम्हाला पेशीचा अभ्यास सहजपणे करता यावा म्हणून पेशीचं 3 भागात विभागणी केली गेली आहे. किती भागात विभागणी केली बाळांनो? 3 पार्ट मध्ये सेलला डिवाइड केलं गेलेलं आहे. आहे का नाही? मग असे कोणकोणते भाग आहेत पेशीचं? 3 भाग म्हणजे कोणते आहेत? हे बघा, इथं मी एक छोटीशी स्ट्रक्चर काढायलो सेलचं. ठीक आहे. सपोज ही एक पेशी आहे. ओके, डन. त्या पेशीच्या आतमध्ये जे तुम्हाला दिसतं पहा बाळांनो, हे जे आवरण आहे बाहेरचं, याला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे बघा, पहिला भाग आहे. याचा अभ्यास करा. मेम्ब्रेन म्हणलं की आवरण, आहे की नाही? तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला तुम्ही पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटल म्हणता पहा. ठीक आहे. तर पेशीचा अभ्यास करण्यासाठी आवरण पहिले अभ्यास करा. ठीक आहे. कशाचा अभ्यास करायचा पहिले? आवरणाचा. मग कशाचा अभ्यास करता रे? मग बघा, पेशीमध्ये तुम्हाला आढळेल एक महत्वाचा भाग, ज्याला सायटोप्लाझम म्हणतात. सायटोप्लाझम हे काय आहे? ते बघा, ही आहे लिक्विड. मी तर काढायलो पहा पेशीमध्ये लिक्विड, आहे की नाही? तर हे लिक्विड म्हणजे काय आहे? सायटोप्लाझम आहे. तर मग याला म्हणायचं सायटोप्लाझम. सायटोप्लाझमला आणखी एक लक्षात घ्या, फक्त लिक्विड असेल तर त्या लिक्विडला सायटोसोल म्हणायचं. मग तुम्ही म्हणाल असं कसं? सायटोसोल म्हणजे लिक्विड झालं. पण लक्षात घ्या, सायटोसोल हे लिक्विड आहे आणि सायटोप्लाझम म्हणजे काय? हे लिक्विड प्लस पेशीची अंगक. आता हे बघा, हे लिक्विड आहे, या लिक्विड मध्ये न्यूक्लियस दिसायला दिसला का तुम्हाला? न्यूक्लियस आहे. हे बघा, याच्यामध्ये आंतरद्रव्य जालिका दिसायली याच्यामध्ये, किंवा हे आहे ते तुमचं तंतुकणिका आहे. इथून तुम्ही पाहाल तर बघा, ही अशी आंतरद्रव्य जालिका तुम्हाला इथं दिसायली पहा. अशी दिसायली की नाही आंतरद्रव्य जालिका? आहे की नाही? ही आहे रिक्तिका दिसायली पहा इथं अशी तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, इथं मला सांगा, मग हे जे पेशीचे अंगक आहेत की नाही बाळांनो, ही अंगके प्लस पेशीतील द्रव्य, पेशीतील द्रव्य, या दोघांना मिळून पेशी द्रव्य म्हणायचं. म्हणजे पेशी द्रव्यात नुसतं ते लिक्विड नाहीये बरं, पेशी द्रव्यात अंगक पण येतात. अंगक म्हणजे हे अवयव पेशीचे. आता जे आपण सांगितले ना, केंद्र, तंतुकणिका, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका, गॉल्गी काय, हरित लवक असतील तर हरित लवक,
तारक काय आहे का नाही, हे सगळे पेशीचे अंगक. तर हे अंगक आणि पेशी द्रव्य दोघांना मिळून काय म्हणायचं, पेशी द्रव्य म्हणायचं, म्हणजे सायटोसोल म्हणायचं, सॉरी सायटोप्लाझम म्हटलायचं. ठीक आहे. तर यातील बघा हे दोघं मिळून पेशी द्रव्य आहे. मग तुम्ही म्हणाले द्रव्य असेल तर नुसत्या द्रव्याला काय म्हणायचं, हे बघा इथे लिहून दिलं मी तुम्हाला बाळांनो. नुसत्या द्रव्याला तुम्ही काय म्हणायलात, सायटोसोल म्हणायलात. नुसतं द्रव्य असेल तर सायटोसोल. आणि अंगक आणि सायटोसोल दोघं मिळून काय तयार होतं, सायटोप्लाझम. अंगक म्हणजे सेल ऑर्गन्स. तर सेल ऑर्गन आणि द्रव्य म्हणजे सायटोसोल या दोघांचं मिळून काय तयार होतं, सायटोप्लाझम तयार होतं. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. तर आपण या तिघांमध्ये याला डिवाइड केला. तर मी तर घेताना बघा या ऍक्च्युअली हे दोघं जे आहेत ना, यांना मी सेपरेट केलंय, पण हे एकमेकातच भरलेली असतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण कशाचा अभ्यास करणार आहोत रे बाळांनो? पहिले आपण अभ्यास करू पेशी पटलाचा. कशाचा अभ्यास करायचा, पेशी पटलाचा. पेशी पटल म्हणजे पेशीच्या वरचं आवरण. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आणि पेशी पटल बघू. आलं का बघा पेशी पटल. पण पेशी पटलाच्या अगोदर पेशी द्रव्य पहिले समजून घेऊ. पेशी द्रव्य आताच मी तुम्हाला सांगितलं बाळांनो. पेशी द्रव्य म्हणजे काय हो? पेशी द्रव्य म्हणजे पेशीतील अंगके व पेशीमध्ये जे द्रव असतं, द्रव मी नॉट द्रव्य नाही द्रव म्हणालो, लिक्विड फ्लुइड, या दोघांपासून काय तयार होतं, पेशी द्रव्य तयार होतं. तर पेशी द्रव्यात तुम्हाला काय काय भेटतं, पेशी द्रव्यात अंगके भेटतात, पेशी द्रव्यामध्ये द्रव भेटतं, आहे की नाही. या दोघांना एकत्रितपणे बघून आपण काय म्हणतो, अंगके सॉरी पेशी द्रव्य म्हणायचं. ठीक आहे. चला हे बघा पेशीमध्ये रचना कशी असते आताच मी तुम्हाला काढून दाखवली. ही एक सेल आहे सपोज. या सेल मध्ये काही लिक्विड फ्लुइड आहे. हे जे लिक्विड फ्लुइड आहे की नाही, या लिक्विड फ्लुइडला सायटोसोल म्हणतात. काय म्हणायचं, सायटोसोल. आणि या सायटोसोल मध्ये पेशीची अंग अशी घट्ट बसून ठेवलेली असतात. जसं उदाहरण चिखल आहे, घ्या चिखल म्हणजे सायटोसोल घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या आकाराच्या विटा ऋतून बसवल्यात. तर त्या विटा म्हणजे अंगक घ्या. मग सांगा चिखल आणि विटा दोघांना मिळून पेशी द्रव्य म्हणा ना हो. आलं का लक्षामध्ये? नुसता चिखल असेल तर ते सायटोसोल झालं. चिखल आणि त्या विटा दोन्ही मिळून झालं तर ते काय झालं, मग ते झालं पेशी द्रव्य, सायटोप्लाझम. आणि नुसता चिखल म्हटलं आपण तर ते झालं सायटोसोल, आहे का नाही. तर हे सायटोसोल प्लस ही पेशीची अंगके या दोघांना, आता हे आता घ्या न्यूक्लियस आहे हे. तर न्यूक्लियस आणि सायटोसोल हे दोघं मिळून काय झाले बाळांनो, ते दोघं मिळून झाले पेशी द्रव्य म्हणजे सायटोप्लाझम झाले दोघं मिळून. आलं का लक्षामध्ये मग आता तुमच्या? ठीक आहे. तर मग यावरून तुम्हाला एक मुद्दा कळाला असेल बघा, केंद्रक आणि सगळी पेशीची अंगक ज्या तरल द्रव्यात भरलेली असतात, बसवलेली असतात, त्या तरल द्रव्याला पेशी द्रव म्हणतात. हे बघा इथं आता लक्षात घ्या, पेशी द्रव्य म्हणजे काय आहे, तर पेशी द्रव्य म्हणजे पेशी द्रव प्लस अंगके. तर या दोघांना मिळून काय म्हणायचं, त्या दोघांना मिळून पेशी द्रव्य म्हणायचं. ठीक आहे. बघा इथं मी द्रव म्हटलंय, इथं द्रव्य म्हणतोय, शब्दाकडे लक्ष द्या. ठीक आहे ना. हा. तर मग पेशी द्रव आणि अंगके, पेशी द्रव म्हणजे सायटोसोल, अंगके म्हणजे ऑर्गन, हे दोघं मिळून काय तयार होते, आपले पेशी द्रव्य तयार होते. आलं डोक्यात? डन. मग मला सांगा बरं, पेशी द्रव्यामध्ये जो लिक्विड भाग असेल त्याला काय म्हणतात बाळांनो, पेशी द्रव्य म्हणतात, पेशी द्रव म्हणतात. बघा इथे लिहिलंय, पेशी द्रव्यातील द्रवरूप भागास पेशीरस किंवा पेशी द्रव म्हणायचं. पेशी रस म्हणजेच पेशी द्रव आणि याला इंग्रजीतनं सायटोसोल म्हणतात. म्हणजे द लिक्विड फ्लुइड विच इज फाउंड इन द सायटोप्लाझम दॅट इज कॉल्ड सायटोसोल, आहे का नाही. तर सायटोसोल काय आहे, असा लिक्विड भाग आहे. आता हा सायटोसोल कसा असतो माहितीये का तुम्हाला, म्हणजे पेशीद्रव, तुम्ही म्हणाल पेशीद्रव म्हणजे पाण्यासारखं असतं का, नाही रे पिल्ले हो, पेशीद्रव पाण्यासारखं नसतं. तर पेशीद्रव बघा घट्ट असतं, अतिशय ट्रान्सपरंट असतं आणि जेली टाईप असतं. तुम्ही जेली लावली की नाही डोक्याला, आहे का नाही, चांगला भाग निघावा म्हणून आपण कार्यकर्त्यांनी जेली लावली डोक्याला, तर बघा त्या जेली सारखं घट्ट पारदर्शी असतं हे, आहे का नाही. कोणते, पेशीद्रव्य, आहे का नाही. मग लक्षात घ्यायचं पेशीद्रव्य कसं आहे म्हणलं तर घट्ट आहे, पारदर्शी आहे की नाही. आणि लक्षात घ्यायचं पेशीद्रव, इथं द्रव्य म्हणत नाहीये, इथं थोडी प्रिंट मिस्टेक झाली आहे, तर हे पेशीद्रव आहे. तर पेशीद्रव कसं असतं, घट्ट पारदर्शी जेली सदृश असतं, चिखलासारखं. आणि या चिखलामध्ये तुम्ही काय बसवल्यात बाळांनो, विटा बसवल्यात की नाही. मग या विटा आणि चिखल दोघांना मिळून पेशीद्रव्य म्हणायलात आणि नुसतं चिखलाला पेशीद्रव म्हणायलात. मग हे चिखल इथं कसं आहे, घट्ट आहे, पारदर्शी आहे, जेली सदृश आहे की नाही. हा. आलं का लक्षामध्ये. तर हे एक भाग लक्षात ठेवा. दुसरा भाग लक्षात ठेवा, पेशी द्रव्यात काय काय आहे. तर पेशी द्रव्य हे बनलं कशाने, मी पेशी द्रव म्हणायलो, हा परत एकदा सायटोसोल म्हणायलोय. इथं थोडीशी मिस्टेक झाली आहे, तर लक्षात असू द्या, हे पेशी द्रव आहे.
तर पेशी द्रव्यात काय काय असतं, तर पेशी द्रव्यात कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅटचे मॉलिक्यूल असतात, काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, ठीक आहे, काही मिनरल्स असतात, काही सॉल्ट्स असतात, सॉल्ट मिनरल एकच झालं, आणि वॉटर असतं. तर या सगळ्यापासून तुमचं पेशी द्रव बनलंय बघा बाळांनो. काय बनलं? पेशी द्रव बनलं. आलं का लक्षामध्ये? तर हा पण एक फरक लक्षात घ्या पिल्लो. चालेल? तर ह्या सगळ्यांनी आपलं पेशी द्रव बनलंय. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, पेशीमध्ये जेवढ्या काही केमिकल रिएक्शन घडतात, या सगळ्याच्या सगळ्या केमिकल रिएक्शन पेशी द्रवातच घडतात. कुठं घडतात? पेशी द्रवात. म्हणजे ऑल केमिकल रिएक्शन्स इन सेल आर टेक्स प्लेस इंटू द सायटोसोल. जेवढ्या काही रिएक्शन घडायल्यात पेशीमध्ये त्या सायटोसोल मध्ये घडतात. मोस्ट ऑफ केमिकल रिएक्शन्स आर टेक्स प्लेस इंटू सायटोसोल अँड द होल केमिकल रिएक्शन्स आर टेक्स प्लेस इंटू द सायटोप्लाझम. ऐकलं याच्यामध्ये? तर ते कोण आहे? सायटोप्लाझम आहे. इथं थोडं सायटोप्लाझमचं स्पेलिंग चुकले. ई घेणं देणं आलंय बघा तुमच्या माझ्यामध्ये. हे ई नको, कॅन्सल करून टाका या ईला. आणि स्पेलिंग CYTOPLASM करून टाका. जमलं की नाही? डन. चला नेक्स्ट. मग पुढचा मुद्दा कोणता सांगितला तुम्हाला बघा. तर आपण सांगितलं पेशीतील सर्व केमिकल रिएक्शन ह्या कुठं घडतात बाळांनो? सायटोसोल मध्ये घडतात. सायटोसोल म्हणजे कोण आहे? तर पेशी द्रव्य आहे. आणि सगळ्याच्या सगळ्या बघा, मोस्ट ऑफ रिएक्शन सायटोसोल मध्ये घडतात, आणि 100% रिएक्शन कुठं घडतील रे पिल्लो? सायटोप्लाझम मध्ये घडतील. कारण सायटोप्लाझम मध्ये सायटोसोल पण येतो आणि ऑर्गन्स पण येतात, आहे की नाही? म्हणून बसलं डोक्यात? चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. आणि हा पॉइंट आहे बघा, पेशी द्रव्यामध्ये बघा, पेशी द्रवात इथं परत एकदा द्रव्य झालं, इथं द्रव घ्यावं लागेल. तर पेशी द्रवामध्ये आपण आता सांगितलं, जसं चिखलामध्ये वेगवेगळ्या साईजचे आपण दगड बसवले की नाही चिखलामध्ये, तसे दगड या पेशी द्रवात बसवलेले असतात. मग पेशी द्रवात जे असे वेगवेगळ्या साईजचे दगड काही इथं दिसायला पाहिजे का, हा एक दगड बसवलाय. दगड म्हणजे अंगके म्हणायलो मी. या पेशी द्रवात जे अवयव तुम्हाला दिसायलेत, या अवयवांना बाळांनो म्हणायचं पेशीची अंगके. काय म्हणायचं पिल्ले? पेशीची अंगके म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? तर हे लक्षात ठेवा, पेशीची अंगके आहेत पाहिजे. घुसलं डोक्यात? ठीक आहे. तर मग यावरून तुम्हाला पेशी द्रव्य कळालं का हो? बिलकुल. तर आपण काय सांगितलं की अभ्यासाच्या दृष्टीनं पेशीचं रचना आपण कशामध्ये केलेली आहे बघा. प्रद्रव्य पटल, पेशी पटल हे राहायचं राहिलं. आपण आता जे पाहिलं ते पेशी द्रव्य पाहिलंय पहा. पेशी द्रव्य पहिले पाहिलंय आपण. ठीक आहे ना? आता इथून नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचंय? प्रद्रव्य पटल पाहायचंय आणि पेशीची अंगक पाहायची आहे. ठीक आहे? तर आजच्या लेक्चर मध्ये इथं थांबू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रद्रव्य पटल किंवा पेशीची अंगके यांच्या विषयीची माहिती पाहणार आहोत. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. थांबायचं मग बाळांनो इथं. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबू. या लेक्चर मध्ये लगेच दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण जी माहिती पाहणार आहोत, लक्ष द्या. पेशी पटलाचा अभ्यास करायचा आता आपल्याला. हे बघा, इथून आपण एका ट्रॅकनी चाललोय बाळांनो. ठीक आहे? आणि हा ट्रॅक आपल्याला माहिती असला पाहिजे की कोणत्या ट्रॅकने आपण चाललोय ते. आलं का लक्षामध्ये? तर मग एका नंतर हे लेक्चर कळालं की तुम्हाला पुढचं लेक्चर कळेल, त्याच्या पुढचं कळेल, त्याच्या पुढचं कळेल. आलं का लक्षात? तर आता आपण पेशी द्रव्य पाहिलं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल म्हणजे प्रद्रव्य पटल याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे? ठीक आहे. तर इथं थांबू. नेक्स्ट लेक्चरला लगेच सुरुवात करू 2 मिनिटाच्या आतमध्ये.